तर बघा आपल्याला तास, मिनिट, सेकंद यांच्यामध्ये रूपांतर करणं. घड्याळामधला आपल्याला पुढला भाग बघायचा आहे तो म्हणजे काय? तास, मिनिट, सेकंद यांच्यामध्ये रूपांतर करणं. त्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. 1 तास बरोबर किती असतात रे? 60 मिनिटं. 1 तास बरोबर किती येतात? 3600 सेकंद. 3600 सेकंद. 1 मिनिट बरोबर किती असतं? 60 सेकंद. आणि 0.1 तास. बघा इथं 0.1 तास बरोबर किती येतं? 6 मिनिटं. 0.01 तास म्हणजे किती येतात तरी 36 सेकंद येतात. त्यानंतर 0.1 0.1 मिनिट बरोबर किती येतात? 6 सेकंद. म्हणजे लक्षात ठेवायचं एका मिनिटाचा हा 10वा भाग आहे. कितवा भाग आहे? 0.1 म्हणजे काय? 0.1 म्हणजे लक्षात ठेवायचं 1/10. आणि कुणाचा? मिनिटाचा. मिनिटं 1 मिनिट बरोबर किती असतात तरी 60 सेकंद. 60 सेकंद म्हटल्यानंतर हे किती झाले बघा 6 सेकंद. कसं येते बघा ते लक्षात घ्या. ही वाटल्यास इथं मी काढून दाखवतो तुम्हाला. काय हरकत नाहीये. इथं काय बघा 0.1 तास. आता 0.1 तास म्हणजे काय होणार रे? 0.1 म्हणजे काय असते आणि त्याच्यापुढे तास आहे. तर लक्षात ठेवायचं 0.1 म्हणजे काय? 1/10 गुणिले 1 तास म्हणजे काय ना 60 मिनिटं. त्यातली मिनिटं घालवली तर किती राहणार आहे? 6 मिनिटं राहणार. म्हणून बघा 0.1 तास बरोबर किती येतात? 6 मिनिटं. आता इथं बघा 0.01 तास. काय आलंय? 0.01 तास बरोबर आपल्याला काय मिळतंय? 0.01 तास. हां, कशा पद्धतीने येणार सांगा? 0.01 तास. तर लक्षात ठेवायचं 0.01 तास म्हणजे काय येणार आहे? 1/100. किती येणार? 1/100. लक्षात ठेवा. दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं आहेत. म्हणजेच ते लक्षात ठेवायचं भागिले 100 आहे. कारण का ही 2 घरं जर घालवली तर इथं आता 0.01 येणार आहे. लक्षात येते का? मग त्यानुसार जर 1/100 असं जर आपण हे म्हटलं, त्याला गुणिले काय रे? तास ना? तास म्हणजे काय येणार? 3600 सेकंद. आहेत का? कुठं आहेत ते? इथं आहेत बघा. 1 तास बरोबर 3600 सेकंद. याला हे गेलं, ह्यालाही गेलं तर राहणार काय? 36 सेकंद. किती राहणार? 36 सेकंद. म्हणून बघा इथं 36 सेकंद आहे. त्यानंतर बघा पुढं आहे ते 1 मिनिट बरोबर. इथं आपल्याला काय मिळतंय? 1 मिनिट बरोबर. सॉरी 0.1 मिनिट. 0.1 मिनिट असं दिलंय. मग आता 0.1 म्हणजे काय येणार आहे? 1/10 गुणिले 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. यातली शून्य गेली तर 6 सेकंद राहतं. इथं 6 सेकंद आहे. आणि त्याच्यानंतर परत आणि एक गोष्ट दिलेली आहे. काय आहे बघा? 0.01 तास. 0.01 तास भागिले म्हणजे हे किती होणार सांगा आता? 1/100 गुणिले 1 तास बरोबर 60 मिनिटं. कारण इथं मिनिटामध्ये आहे ना आपल्याला पाहिजे. मग 1 तास बरोबर 60 मिनिटं. इथली शून्य गेली, इथली शून्य गेली. ही शून्य घालवायची म्हटलं तर इथं काय करायला पाहिजे? दशांश चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणून किती आलंय बघा इथं. किती आलंय? 0.6 मिनिटं. 0.6 मिनिटं. ही आपल्याला गोष्टी डोक्यात क्लिअर असल्या पाहिजेत. बघा या गोष्टीनुसार आपल्याला ही गोष्ट दिसले. कोणत्या गोष्टी दिसलेल्या आहेत? 1 तास बरोबर किती आले? 60 मिनिटं. त्याच्यानंतर 1 तास बरोबर आपल्याला काय मिळालं? 60 मिनिटं. 1 तास बरोबर 3600 सेकंद. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 0.1 तास बरोबर 6 मिनिटं. 0.01 तास बरोबर 36 सेकंद. 0.1 मिनिट बरोबर 6 सेकंद. आणि 0.01 तास बरोबर 0.6 सेकंद. मग आता आपल्याला याच्यावरती गणितं कशी येतात? तर तुम्हाला दिलं कसं जातं बघा. 4.32 तास यांचं रूपांतर तास, मिनिटे आणि सेकंदात करा. सॉरी हे परत डबल झालेलं दिसते. सेकंदात कसे लिहाल? असं विचारलंय. 4.32 तास. मग आता बघा हे 4 तास तर आहेतच. म्हणजे तास तर आपले मिळाले. कशामध्ये लिहायचं आहे रे? तास, मिनिटं आणि सेकंदात लिहायचं आहे. आता हे 0.32च राहिलंय शिल्लक. कुठलं राहिलं? 0.32 तास. आता 0.32 तास. तर याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजेत. ह्या गोष्टी पाठ पाहिजेत. आता 0.1 तास बरोबर किती येतात तरी 6 मिनिटं. मग आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 भाग मिळतात. कुठले कुठले 2 भाग? डोक्यात घ्या. काय म्हणायला लागलोय ते बघा व्यवस्थित. 0.32 कसं लिहिणार? तर 0.3 हा पहिला भाग आणि दुसरा भाग कोणता आहे रे? 0.02. बघा ह्या दोघांची बेरीज करून बघा. इकडे बाजूला करूया. 0.3 आणि 0.02. इथं काय नाही म्हटल्यानंतर 0 लिहायचं. इथे येणार 2 आणि हे 3. किती झालं? 0.32. हे लक्षात आलं का बघा पहिल्यांदा? 0.32 बरोबर कसं लिहिलं? 0.3 गुणिले 0.02. आता बघा हे तास आहेत ना, लक्षात ठेवा. हे सगळं कशामध्ये आहे रे? तासामध्ये आहे. हे सगळे तास आहेत. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं हे मी भाग, ह्याचा भाग मी असा लिहितोय.
तर हा मी पूर्ण लिहायचा झाला तर कसा लिहिणार रे? 0.3 तास अधिक 0.02 तास. डोक्यात आलं? काय लिहिलंय मी? तर लक्षात ठेवायचं हे दोघांची बेरीज म्हणजे किती आहे रे? 0.32 तास. आता बघा आपल्याकडे काही गोष्टी तयार आहेत. मग आता त्या तयार असणाऱ्या गोष्टींचा आपण इथं विचार करूया. आता तयार असणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर बघा आपल्याकडे एक गोष्ट तयार आहे. 0.1 तास बरोबर किती असतंय? 6 मिनिटे. आहे का कुठं बघूया आपण? बघा इथं आपलं ते सूत्र तयार आहे. 0.1 तास बरोबर किती येतं? 6 मिनिटं. ओके. मग आता बघा 0.1 तास बरोबर 6 मिनिटं असतील तर आपल्याकडे तास कुठे येत आहेत बघा. आहेत का? 0.3 तास बरोबर किती मिनिटं? 18 मिनिटं येणार. जर सोडवायला येत नसेल तर पहिल्यांदा हे करा. 0.3 भागिले 0.1 गुणिले 6. आता बघा इथलं दशांश चिन्ह पुढे न्या. मग इथलं पण न्यायला लागतं. म्हणजे 3 भागिले 1 येणार. गुणिले किती येणार? 6. 6 त्रिक 18. 18 मिनिटं. म्हणजे बघा ह्याचा अर्थ काय झाला रे? 18 मिनिटे. बघा व्यवस्थित डोक्यात घ्या काय नेमकं आहे. आता हे झालं एक काम. इथं आपल्याला ह्याचं काम मिळालं काय? तर मी इथं डायरेक्ट लिहिणार आहे. आता कसं लिहिणार रे? 0.3 भागिले 0.1 गुणिले 6 बरोबर किती आलं? 18 मिनिटे. एवढंच लिहितो मी. ठीक आहे. आता बघा आपल्याला पुढल्याचा विचार करायचा आहे. कुणाचा रे? 0.02 तास. आता 0.02 तास त्याच्यासाठी आपल्याला काय मिळते बघूया आपण. ठीक आहे. 0.02 इथं 0.01 तास बरोबर किती आहे रे? 36 सेकंद. किती आहे? 36 सेकंद. बघा काय काय आपल्याला कंडिशन्स बघायला मिळत आहेत. 36 सेकंद आहेत. मग आता इथं आपल्याला तसंच करायला पाहिजे. काय मिळणार? 0.01 तास बरोबर 36 सेकंद. तर आपल्याकडे किती तास आहेत रे? 0.02 तास बरोबर किती सेकंद? कसं येणार रे? 0.02 भागिले 0.01 गुणिले किती ना 36. आता इथं लक्षात इथले दशांश चिन्ह 2 घर जात असेल तर इथलं पण निघून जाणार आणि राहणार काय फक्त 2. 36 गुणिले 2 किती येणार? 72 सेकंद. किती आले? 72 सेकंद. म्हणजे बघा हे जे पुढलं आहे हे जे आहे याची किंमत किती आहे सांगा? 72 सेकंद. आता 72 सेकंद असतात का रे? 60 सेकंदापेक्षा कमी पाहिजेत. इथं आता 72 सेकंद आलेत. म्हणजे ह्यातला 60 सेकंद जर घालवले म्हणजे बघा ह्याचे 2 भाग पडतील. 60 सेकंद अधिक 12 सेकंद. 12 सेकंद. काय केलं लक्षात आलं ना? तर आता 60 सेकंद म्हणजे काय रे? 1 मिनिट. 60 सेकंद म्हणजे काय येणार? 1 मिनिट. बघा आता ह्या गोष्टी सगळ्या मांडूया एकत्र. काय काय म्हणणार सांगा? हे मी पुसतो आणि इथं घेतो. बघा हे 4 तास तर तयार आहेत आपले. प्रश्न मिटला. कारण आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं आहे रे? 4.32 तासाचे कशामध्ये? तास, मिनिट आणि सेकंदात रूपांतर करायचं आहे. 4 तास तर मिळाले. प्रश्न मिटला इथला. 4 तास. त्यानंतर बघा ही 18 मिनिटं आणि हा 60 सेकंदाचा 1 मिनिट असे किती झाले रे? 19 मिनिटं. किती झाली? 19 मिनिटं. आणि शिल्लक सेकंद किती आहेत आपले? फक्त 12 सेकंद. झालं बघा. म्हणून लक्षात ठेवायचं की आपण कशाचं रूपांतर केलं? कशाचं रूपांतर केलं? तर लक्षात ठेवायचं 4.32 तासाचे रूपांतर किती आले? 4 तास 19 मिनिटे 12 सेकंद. डोक्यात आलं का बघा? तसंच आपण अजून गणित बघू आपण. येत आहे बघा. काय रे? 2.51 तासाचे रूपांतर कशात करायचं आहे? तास, मिनिटे आणि सेकंद. काय म्हणते आपल्याला? तास, मिनिटे आणि सेकंदामध्ये करायचं आहे. तर आता बघा ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर क्लिअरच आहे. 2 तास. बघा मी इथं मांडतो 2 तास अधिक आपल्याला बघा हे 51 आहे ना? 51 चे 2 भाग कसे करणार रे? 0.5 तास अधिक 0.01 तास. झालं बघा. हे जर तुम्हाला पटापट मांडता येत असेल प्रश्न मिटला. आता मगाशीच आपण एक गोष्ट शिकलोय. काय शिकलोय रे? 0.1 तास बरोबर किती? 6 मिनिटे. 6 मिनिटे. मग 0.5 तास बरोबर किती मिनिटे? 0.5 भागिले 0.1 गुणिले 6. डायरेक्ट लक्षात ठेवायचं इथं दशांश चिन्ह निघून जाते
आणि 6 किती होणार 30 मिनिटं. 30 मिनिटं. ओके. आणि बघा ह्याचं पण करून टाकायला लागलीच. 0.01 तास बरोबर 36 सेकंद. काम संपलंय. ठीक आहे. आता यांची मांडणी फक्त करूया. हा काय येणार 2 तास. हे किती येणार सांगा 0.5 तास बरोबर किती आले 30 मिनिटं. 30 मिनिटे आणि 0.01 तास म्हणजे किती ना 36 सेकंद. झालं बघा सगळं रूपांतर संपलं. डोक्यात आलं. काय काय कंडिशन आल्या तर त्याच्यानंतर अजून एक आहे आपलं 3.54 तास. याचं तास मिनिटे आणि सेकंदात कसे लिहाल. ओके. सेम प्रोसिजर काय ना 3.54 तास. पटापट करायचं ते काय मिळणार सांगा. हा इथं खाली घेतो मी ते. इथं काय ना सांगा 3 तास अधिक 0.5 तास अधिक 0.04 तास. हा हे 3 तास आले हाय तसे. 5 तास 0.5 तास म्हणजे सांगा आता डायरेक्ट 30 मिनिटे. 30 मिनिटे आणि 0.04 तास जर करता येत नसेल बाजूला करा. डायरेक्ट येते 36 गुणिले 4 144 सेकंद येतात. किती येतात 144 सेकंद. वाटल्यास जर आपल्याला जमत नसेल बघा 0.01 तास बरोबर किती असते रे बरोबर 36 सेकंद असतात. 36 सेकंद. मग 0.04 तास बरोबर किती डायरेक्ट बाजूला काढा. इथं कसं होणार रे 0.04 भागिले 0.01 गुणिले 36. आता लक्षात ठेवायचं इथलं दशांश इथं गेलं तर इथलं पण इथं जातं आणि 4 गुणिले 36 होतं. ते किती येतं 144 सेकंद. 44 सेकंद. आता बघा 144 सेकंद असतात का नाही 60 पेक्षा कमी असले पाहिजेत. मग लक्षात ठेवायचं 144 मध्ये मिनिटं किती होतील रे 2 मिनिटं. कारण का 1 मिनिट बरोबर किती येतंय 60 सेकंद. हे आपल्याला डोक्यात आहे. तर 2 मिनिटांचं म्हणजे 60 सेकंद येत असेल तर 144 सेकंदामध्ये आपल्याला मिनिटं किती मिळणार रे 120. म्हणजेच किती मिळणार ह्याचं बघा 120 म्हणजे 2 मिनिटं. ती 2 मिनिटं ह्याच्यात ऍड करायची म्हणजे काय मिळणार आपल्याला बघा पाहिजे तर लिहूया 3 तास. आता तास होतंय ते तर 3 तास. ठीक आहे. अधिक हे 30 मिनिटं. 30 मिनिटं अधिक ह्यातले 120 सेकंद बाजूला काढले. 120 सेकंद अधिक किती राहणार रे आपले अधिक किती शिल्लक राहणार 120 काढले तर 24 सेकंद. 24 सेकंद बरोबर आहे का. बघा 144 चे हे 2 भाग पाडले. मग आता बघा 3 तास अधिक हे काय होणार सांगा 30 मिनिटं आणि ही 2 मिनिटं म्हणजे झाली किती 32 मिनिटं. सॉरी 32 मिनिटे. आणि अधिक किती राहणार हे 24 सेकंद. म्हणजे झालं बघा सगळं रूपांतर तुमचं तयार आहे. किती तास झाले 3 तास. लिहित असताना फक्त अधिक न लिहिता कसं लिहायचं 32 मिनिटे आणि 24 सेकंद. डोक्यात आलं का. बघा या पद्धतीने आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते. आता बरोबर याच्या उलट पण विचारू शकतात. ओके. पहिल्यांदा हे डोक्यात आले का तुम्हाला. ओके. हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या.